नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 3 जून 2026 रोजी कर्जमाफीचा जी.आर. या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। या जी.आर. मध्ये अटी आणि शर्ती एवढ्या जाचक या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे की शेतकरी सुद्धा या कर्जमाफीमध्ये नाराज या ठिकाणी आहे। आता शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी या अटी आणि शर्ती या ठिकाणी आम्हाला मान्य नाहीत आणि जर तुम्ही 12 जून 2026 पर्यंत ह्या अटी आणि शर्तीमध्ये या ठिकाणी ह्या रद्द केल्या नाही तर 12 जून 2026 पासून आम्ही पंढरपूर येथे अन्न त्याग आंदोलन करणार आहोत, याचा इशारा रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी दिलेला आहे। आता यामध्ये कोणकोणत्या अटी आणि शर्ती रोहित पवार यांना मान्य नाहीत त्या आपण या ठिकाणी बघूया। रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटवर ह्या प्रमुख मागण्या या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी। एक वेळ समझोतामध्ये ओटीएस 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंतच्या कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्यावी। 2 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम आधी भरण्याची अट न टाकता सरकारने सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करावी। प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग 2 वर्षे नियमित कर्ज भरण्याची अट रद्द करावी। 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रा अभावी 2017 कर्जमाफीचा लाभ रखडलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्यात यावी। तसेच पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक ट्रिगर काढून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना पुन्हा लागू करावी। पेरणीपूर्वी कर्ज खात्याचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकावी, जी त्यांना पेरणीसाठी उपयोगी पडेल। कर्ज वसुली नकोय, कर्जमाफी हवी। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटवर कर्जमाफी संदर्भात ह्या मागण्या या ठिकाणी टाकलेल्या आहे आणि ह्या जर 12 जून 2026 पर्यंत मान्य जर या ठिकाणी केल्या नाही तर पंढरपूर येथे 12 जून 2026 पासून अन्नत्याग आंदोलन रोहित पवार या ठिकाणी करणार आहेत। तसेच मीडिया सोबत रोहित पवार साहेब काय बोलले ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघूया। एखादी घोषणा करत असताना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अटीतटी टाकतं, तर मी इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासमोर नतमस्तक होऊन एक निश्चय केलेला आहे। 12 जून पर्यंत सरकारने जर या कर्जमाफीमधल्या अटीतटी काढल्या नाहीत तर 12 जूनला पंढरपूरला शेतकऱ्यांच्या हितासाठी मी असेल व इतरही सामाजिक कार्यकर्ते असतील हे अन्न त्याग आंदोलन तिथे करणार आहेत।